फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आम्ही ना सकाळी गायांचं सगळं आवरून झाल्यानंतर घासाला आलो होतो इकडं. म्हणजे 8 वाजले आता. आणि सकाळपासून नाही, रात्रीपासून पाऊस चालू आहे ना. रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आता पण पाऊसच चालू आहे. पण कसं आहे, गायांना पण उपाशी नाही ठेवता येत. तर हा घास आहे ना संध्याकाळचा आहे. आत्ताचा घास सकाळच्याला आम्ही कालच कापून ठेवला होता. मला थोडीशी सर्दी पण झाली आहे पावसाने, कारण पावसाळा असं घास कापायला होतोय ना. डोक्यात पाणी जिरलं का सर्दी होती. तशी मी प्लॅस्टिक पिशी घातली डोक्यामध्ये, त्याने पावसाचं पाणी ना जिरत नाही डोक्यामध्ये. हे बघा आता एवढा कापलाय, अजून विळ्या हातातच आहे आमच्या. मग काय विळ्या हातातच आहे. बसलं इथे गिनी गवताच्या आड कोपऱ्याला, एवढा पाऊस नाही लागत. आणि रात्रीपासून हा पाऊस चालू आहे सारखा, टुप 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 टुप. चांगला भिज पाऊस आहे नाही. चौकून म्हणजे हा वीज पाऊस सगळीकडे चालू आहे बरं का, सगळीकडं. आणि असं दमनी पाऊस चांगला असतो म्हणतात ते. वीज वारा कडकडाट वारं वाजून त्यापेक्षा असा वीज पाऊस किती का चांगला, एकदम शांत पाऊस चालू. काल पिल्लू आलती इथं घासामध्ये का पोरींनी आणली ती आणू सोडून तिने. चला सगळीकडे पाऊस चालू आहे. मग काय प्रत्येकाचं असं शेतकऱ्याचं का चारा काढायचा असतो. प्लॅस्टिकची पिशवी घातलेली मी डोक्यामध्ये. आणि म्हणजे कसं पूर्ण एकदम बंद नाही होत, थोडं थोडं चालू राहतो ना. डोक्यात पाणी जिरतं, मला आधीच सर्दी झालेली आहे. प्लॅस्टिक पिशवी घातलेली डोक्यात. आणि हा कागद आहे, याचा वशाचा कागद आहे का तो घेतलाय वरून. आणि गिनी गावताच्या कपड्याला पाऊस नाही लागत, थांबलोय. पाऊस चालू इकडे. कसं आहे शेतकरी माणसाचं जीवन. हसत खेळत जगायचं नाही का. कधी पाऊस, कधी ऊन, कधी वारा, सगळं झेलावं लागतं शेतकऱ्याला का. गायला नाही चारा घातला होता, दूध देणार आहे. हा, दूध नाही देणार असं आहे ना. सगळंच पाहावं लागत आहे. आणि शेतीला पाण्याची पण गरज राहत नाही, त्याच्यामुळे पाऊस पण पाहिजे. हॅलो फ्रेंड, तर आत्ताच घास घेऊन आलोय आम्ही. हे बघा, तर हा घास आहे ना संध्याकाळचा आहे. आणि पाऊस 2 दिवसापासून सारखा पाऊस चाललेली आहे बघा. पाऊस उघडायचं नावच घेत नाही. गायन खाली चिडचिड होती. मग पाऊस का पाऊस उघडायचं नावच घेत नाही म्हणलं. गाय खाली रात्री मुरुम टाकला होता. गायन इथंच ठेवणार आहे ना गोठ्यात. यांना गोठ्यातच ठेवायचं ना. मिस्टरांना ऐकू याय ना पावसाचं पाणी. पाऊस चालू सारखा. आज 3रा दिवस आहे तसा पाऊस चालू आहे. पूर्ण सगळीकडे चिडचिड झाली बघ. शेण वाढतंय माग. शेणला बी बाहेर घेतलं होतं काल, ते आतमध्येच होत्या. पण आतमध्ये कसं इथं ओलं झालंय ना, डुग्याला आतमध्येच ठेवले. कारण की पाऊस सारखा चालू आहे ना, त्याच्यामुळे कोंबड्या पण आतमध्ये वाटतं. काळूला मोकळं सोडलंय. आणि पावसाचं कसं, ज्याच्याकडे गाय आहे त्यांचं खूप अवघड राहतं. खूप चिडचिड होती गायांखाली. गाय गुरं ज्यांची इथे ना त्यांची गोठ्यात तरी चिडचिड होती का. त्याला चिडचिड होती म्हणलं. मुरुम टाकलाय, जसं लागेल तसं मुरुम टाकतो. कारण की तिथे मुरुम आहे ते बघा. तिथे जसं लागेल ना तसं टाकतो गायांखाली. मुरुम टाकलेलं आहे गायांखाली. काल संध्याकाळी टाकलं होतं. पाऊस उघडायचं नावच घेत नाही.
हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आत्ता आहे ना सायंकाळचे 5 वाजले. तर आहे ना घास कापून मिस्टरांनी गाडीवरती घरी पण नेला आहे. झालं आहे माहिती का, पाऊस म्हणजे पाऊस येतोच आहे रोजची रोज आणि घासावर मस्त असा फवारणी करून जातो पावसाची. हे बघ किती छान घास झालेला आहे. तर आज आहे ना सगळ्यांना पण मस्त अशी घासाची भाजी खाऊ वाटली. त्यामुळे मग मी आता म्हणजे घास कापून झाल्यानंतर भाजी घेणार आहे. आता घास कापून झालंच आहे, मग आता भाजी घेणार आहे मी. हे बघा किती मस्त असं घास, आणि घासावर आता आळाई बिळाई काहीच नाही आहे. बघा पावसाचे दवबिंदू पण अजून घासावरतीच आहे, म्हणजे पाण्याची बिंदू अजून घासावरतीच आहे. तर मस्त असा खूप पालेदार आहे घास, आणि घासाची आज मस्त अशी भाजी घ्यायची आहे आणि सगळ्यांसाठी संध्याकाळी बनवायची पण आहे. चला आता भाजी घेते मी. खूप मस्त असं पानं, हिरवी हिरवी कवळी कवळी गार घासाची भाजी घेणार आहे आता मी. बरेच दिवस झाले ना आम्ही खाल्लीच नाही घासाची भाजी, मग म्हटलं चला आज तरी खाऊ. आता मस्त अशी भाजी घेणार आहे मी घासाची. किती छान मस्त. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे ना 7:30 वाजले. तर गाय वगैरे पिऊन बाहेरचं सगळं आवरून झालं. तोपर्यंत आत्यानी ना इकडं, म्हणजे आम्ही गायांचं आवरत होतो, लाईट जाते मग मिरची वाटून घेतली आत्यानी, आणि तोपर्यंत इकडे भाजी पण शिजायला टाकून दिली घासाची. मस्त अशी भाजी, बरेच दिवस झाले ना खाल्ली नाही, आज सगळ्यांना आवड लागली खायची. आता शिजतच आली ती. मी बघा किती छान भाजी आहे. मेथीची भाजी सारखीच असते घासाची भाजी, आणि ती भारी लागते खायला. मग आज म्हटलं चला घासाची भाजीच बनवू.